आणि तुम्ही पहिलं कोर्टात चाला. का काय झालं? ह्या नवऱ्याला ना अशी अद्दल घडवायची ना, मला ना त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे. आणि घटस्फोटाबरोबर ना आपण पोडगी घ्यायची. ही लक्षात ठेवा तुम्ही फक्त. आता चांगला कचाट्यात गावलाय, ह्याला चांगला गोडाच लावतो. अहो ह्यानी आत्ती एवढं केलंय ना, ह्याला सुट्टी द्यायची नाही अजिबात. आती नाही अव, जेवढा लग्नाचा खर्च झालता का ना आपला, हा हा ह्याच्यात 10 पटच वसूल करतो. करूनच घ्यायचा. हा, तू आता तुझ्या निर्णयावर ठाम राहा, अजिबात माघार घ्यायची नाही काय. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला दुसरा नवरा करून दे तुम्ही. बरोबर चल. चला चला. चल, वकील का होतोय का नाही आता घरी बघावं लागेल पहिला जाऊन. नाही, ह्याच्यावर तोडगा काही ना काहीतरी काढलं. अय बापू, कुठं चालला? पोरगी कधी आली? अरे हे आत्ता झाली मगाशी. बर, कुठं चाललाय दोघ जण? ते वकिलाकडे चाललो होतो. वकिलाकडे? हे सोडचिट्टी घ्यायची ना. सोड चिठ्ठी? का बरं? नाही, तिला नांदायचंच नाही ना. नाही, नांदायचं नाही, सोड चिठ्ठी घ्यायची हे सगळं खरं आहे, पण सोड चिठ्ठी काय घ्यायची, काय भांडण झालं हे तरी सांगा की. नाही नाही, नुसती सोडचिट्टीच नाही, पोडगी बी घ्यायची आहे. पोटगी पण घ्यायची आहे? आणि मग काय. किती पोटगी पाहिजे तुला? काय त्यांचे हिस्सा असेल त्याच्या निम्मी मी घेणार आहे. होय, हम्म. पण बापू सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही चाललाय केस टाकायला, वकिलाकडे चाललाय, सगळ्यात महत्त्वाचं शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसती ही म्हण आहे. अरे ती मस्त पहिल्यापासून ऐकत आली. ऐकत आलाय ना तुम्ही? पुरीला विचारलं का की का आली, कशामुळे आली, कशामुळे तुला घटस्फोट पाहिजे, पोडगे कशामुळे पाहिजे? कसं आहे माहिती आहे का बापू, आताच्या पुरी कशा आहेत, वाईट जरी दरडावून बोललं, मोठा आवाज करून जरी बोललं का नाही, लगेच चालली बाहेर आला, पाहिजे मला घटस्फोट, दे मला पोडगी, असं करतात. पण आपण पण समजून घेतलं पाहिजे. हा बघ राजाभाऊ, हां आता मी काय ऐकणार नाही. बर, बाद झालं ते लय बऱ्याच आहे त्या पाहुण्याचं. हा बघ, मी माझ्या पोरीचं दुसरं लग्न करून देईन. दुसरं लगीन? आणि तिथं पण असंच झालं म्हणजे काय करणार? तिसरं लग्न करून देणार का? हां, बरं आहे तुमचं, म्हणजे एक नवरा झाला की दुसरा नवरा करून द्यायचा, ते संग पटलं नाही की त्याला पण सोडून द्यायचा, त्याच्याबरोबर घटस्फोट करायचा, त्याच्याकडून पण पोटगी घ्यायची. असं नसतं बापू. कसं आहे, संसार म्हणलं की भांड्याला भांडा लागणार. त्यापेक्षा एक काम करा, वकिलाकडे जाण्यापेक्षा तुम्ही एकत्र बसा, चर्चेतून सगळं मिटवा. ही हां, असा टोकाचा निर्णय कधीच घ्यायचा नसतो बापू. आता माझ्यापेक्षा तुम्ही मोठा आहे, मी तुम्हाला काय शिकवणार सांगा बरं? माझ्यापेक्षा 4 उन्हाळा पावसाळा तुम्ही जास्त बघितल्यात या. पण सगळ्यात महत्त्वाचं, सत्य परिस्थिती काय ही सत्य परिस्थिती जाणून घ्या आणि नंतर निर्णय घ्या. काय झालं एवढं घटस्फोट घ्यायला सांग बरं तू? हां, होत्यात भांडणं कोणाच्या घरात नसतात, सगळ्यांच्या घरी भांडणं आहे ती. म्हणून असला टोकाचा निर्णय अजिबात घ्यायचा नसतो. आणि घटस्फोटाने कुणाचं चांगलं होत नाही, आलं का लक्षात? त्यामुळे थोडंसं विचार करा असं मला वाटतंय. हो ग राजाभाऊ, मला बिन आता ह्या पाहुण्याचा वैताग आला. अरे कवर ह्या पोरीचं का रोजचं टेन्शन आहे माझ्या मागं. हो का, आता एकदा